स्वीट कॉर्न पुलाव तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहे आणि हे कोलम तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून एक अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवणार आहे। 1 वाटी कोलम तांदळासाठी मी इथे 1 वाटीच स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। स्वीट कॉर्न देखील आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा ग्लास पाणी टाकून मी मीठ न टाकता हे कॉर्न मी लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे। आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया आणि हा तांदूळ आपण शिजवून घेणार आहोत। मध्ये आधी हलवत राहायचे जेणेकरून आपला हा भात तांदूळ एकसारखा शिजला जाईल। आपले स्वीट कॉर्न शिजले गेलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊ, चाळणीत काढून घेऊया। आपला भात देखील शिजलेला आहे। आपण तो चाळणीत काढून घेऊया। आपला हा राईस 80% शिजवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते। आपले तेल गरम झाले की त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी 1 चमचा जिरे टाकून आपले जिरे तडतडले की त्याच्यामध्ये काही कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। 1 मिनिट हलवून आपण आता त्याच्यामध्ये काही गरम मसाले टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे, लाल सुक्या मिरच्या, 2 विलायची, तमालपत्र आणि 4 लवंगा टाकून 1 मिनिट हलवून आपण हे मसाले फ्राय करून घेऊया। आपले मसाले छान फ्राय झाले की त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी ओला वाटाणा आणि स्वीट कॉर्न टाकून 1-2 मिनिटं हलवून आपण ओला वाटाणा शिजण्यासाठी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ओला वाटाणा हा लगेच शिजला जातो, त्याच्यामुळे तो शिजला गेला आहे। आता त्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया। मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा बिर्याणी मसाला, मीठ आपण अगोदर टाकले होते तांदूळ शिजताना, त्याच्यामुळे आता त्या हिशोबानेच मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा धणे पावडर टाकून 1-2 चमचे पाणी टाकून आपण हे मसाले छान असे फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 मिनिटच त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। छान अशी एक वाफ बसली की मी हे झाकण काढून खूप छान असा मसाल्यांचा वास सुटलेला आहे। आता आपण त्याच्यात शिजवलेला राईस टाकून घेऊया आणि 10-5 मिनिटं हलवून त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भात शिजवताना जी भाताची पेज निघाली होती ती पेज आपण 1 चमचाभर टाकून घेऊया आणि झाकण ठेवून आपण 15 मिनिटं हा भात शिजवून घेणार आहोत, जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर हा भातात उतरला जाईल। छान असा आपला भात हा 15 मिनिटात शिजला गेलेला आहे। आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून घेऊया। अशा पद्धतीने आपला स्वीट कॉर्न पुलाव तयार। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।